डोकेदुखी, स्ट्रेस, डोक्यात खूप विचार येणं, झोप शांत न लागणं किंवा केसांच्या तक्रारी असतील तर सर्वात पहिले आठवतं ते म्हणजे डोक्याला तेल लावणं. यालाच आयुर्वेदामध्ये शिरोअभ्यंग असं म्हटलेलं आहे. पण प्रत्येक वेळेला त्रास झाल्यावरच डोक्याला तेल लावायचं का आणि इतर वेळेला डोकं खूप चिपचिप होतं म्हणून ते टाळायचं? नमस्कार, इग्नोर्ड रिच्युअल्सच्या ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत शिरोअभ्यंग. तर तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्वी आपले आई बाबा किंवा जे काही घरात मोठे होते ते नियमितपणे डोक्याला तेल लावायचे. एवढंच काय तर डोक्याला तेल लावल्याशिवाय घराच्या बाहेर नाही पडायचं. आणि ह्याचं कारण म्हणजे आपलं जे डोकं आहे, जे शिर आहे, ते प्राणाचं अधिष्ठान आहे. तसंच ते इंद्रियांचं अधिष्ठान आहे. म्हणजे जे काही आपले सेन्स ऑर्गन्स आहेत त्याचे सेंटर्स हे सगळे डोक्यामध्ये आहेत. आणि म्हणून त्याचं प्रीणन व्हावं, त्याची ताकद वाढावी म्हणून डोक्याला तेल लावायचं. तर ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला आपण पाणी देतो त्याचप्रमाणे शरीराचं जे मूळ आहे ते म्हणजे आपलं डोकं, त्याला नियमित तेल लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जर नियमित डोक्याला तेल लावलं तर केसांच्या तक्रारी दूर होतात, इंद्रियांची ताकद वाढते, त्वचा चांगली होते, केस मजबूत होते, झोप शांत लागते आणि बुद्धीचं सुद्धा वर्धन होतं. तुम्ही सुद्धा नियमितपणे शिरोअभ्यंग करा. आणि कुठल्या कंप्लेंटसाठी कुठलं तेल वापरायचं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा शिरोअभ्यंग. आयुर्वेदी भव.